नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आणि आपल्या घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे ना त्यामध्येच कोल्ड कॉफी कशी बनवायची ते बघणार आहेत. तर तुम्ही बघू शकता ही कोल्ड कॉफी दिसायला खूपच छान दिसत आहे. बाजारातून विकत आणण्यापेक्षा अगदी घरच्या घरी कमी साहित्यामध्ये ही कोल्ड कॉफी आज बनवली आहे. यामध्ये आज आपण कोणती क्रीम वापरली नाही किंवा आईस्क्रीमचा सुद्धा वापर केलेला नाही, तरीसुद्धा कोल्ड कॉफी अतिशय मस्त अशी तयार झाली आहे. आता बघा, भरपूर प्रमाणामध्ये गरमी होत आहे, तर या गरमीमध्ये अशी थंडगार कोल्ड कॉफी पिली की काही वेगळीच मज्जा येते. दिसायला तर खूपच छान दिसत आहे, तर तुम्हीसुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आता सध्या उन्हाळा सुरू आहे, तर अशी थंडगार कॉफी नक्की करून बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता कोल्ड कॉफी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे आपण 2 चमचे कॉफी पावडर घेतली आहे. तुम्ही कोणत्याही ब्रँडची कॉफी पावडर वापरू शकता. इथे मी जे 2 वाला सॅचे असतो ना ब्रूचा, तो वापरलेला आहे. तुम्ही नेस्लेची सुद्धा कॉफी वापरू शकता. आता इथे आपण अर्धी वाटी साखर घेतली आहे. तर तुम्हाला जर थोडंसं गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण वाढवू शकता. तर अर्धी वाटी आपण साखर घेतली. आता सगळ्यात अगोदर आपण कॉफी बनवूयात. तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आणि आपण जी कॉफी पावडर घेतली आहे ना ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात. सोबतच आपण जी साखर घेतली होती ती साखरसुद्धा यामध्येच टाकून घेऊया. तर आपण इथे 2 चमचे कॉफी पावडर घेतली आहे आणि 4 चमचे साखर घेतली आहे. आता यामध्ये मी थंडगार फ्रीजमधलं थंडगार दूध टाकणार आहे. तर दूध मी सुरुवातीला चांगलं तापवून घेतलं आणि दूध जे आहे ना ते आपण फुल क्रीम असलेलं दूध घेतलं आहे. म्हणजे आपण म्हशीचं दूध वापरलेलं आहे. चांगलं तापवून घेतलं आणि तापवल्याच्या नंतर फ्रीजमध्ये थंडगार करून घेतलं आहे. तर ते थंडगार दूध आपण यामध्ये टाकून ही कॉफी छान अशी मिक्सरला फिरवून घेतली. आता बघा किती छान अशी आपली घट्टसर कॉफी तयार झाली आहे. इथे आपण चॉकलेट सिरपसुद्धा वापरणार आहेत. ग्लासला थोडंसं डेकोरेशन केलं की कॉफी दिसायलाही छान दिसते आणि पितानाही लहान मुलांना खूप छान वाटते. तर आता थोडंसं ग्लासच्या कडेने आपण हे चॉकलेट सिरप टाकून घेऊयात. कॉफी पिताना खूपच मज्जा अशी येईल, दिसायलाही छान दिसतं. आता बघा, चॉकलेट सिरपने मी ग्लासला पूर्ण चांगलं व्यवस्थित डेकोरेशन करून घेतला आहे. तर आपला जो दुसरा ग्लास आहे ना त्यालासुद्धा आपण अशाच प्रकारे चॉकलेट सिरपने डेकोरेट करून घेऊयात. तुम्ही कधी अशी कोल्ड कॉफी पिली आहे का, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपण जे मिक्सरमध्ये कॉफी बनवली होती ना ती आता या ग्लासमध्ये टाकून घेऊयात. नंतर आपण यामध्ये थंडगार दूध टाकणार आहेत. तुम्ही हवं तर इथे आईस क्यूबसुद्धा वापरू शकता, पण मी दूध जे आहे ना ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं, तर पूर्णपणे अगदी थंडगार हे दूध आहे. आता दोन्ही ग्लासमध्ये दूध टाकून घेतलं आणि अजून आपली कॉफीला छान अशी टेस्ट यावी यासाठी इथे मी चॉकलेट वापरणार आहे. तर चॉकलेट जे आहे थोडंसं क्रश करून घेतलं आणि या कॉफीवरती टाकून घेत आहे. तुम्ही हवं तर किटकॅट चॉकलेटसुद्धा यामध्ये टाकू शकता. इथे मी डेअरी मिल्क चॉकलेट टाकलं आहे आणि चॉकलेट टाकलं की अजून वरून थोडीशी आपण कॉफी पावडर टाकून घेणार आहेत. यामुळे दिसायलाही छान दिसतं आणि पितानासुद्धा खूप छान अशी टेस्ट येते. तर इथे बघू शकता तुम्ही आपली कोल्ड कॉफी बनवून तयार आहे. अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये ही आपली कोल्ड कॉफी बनवून तयार झाली आहे. आता यामध्ये जर तुम्हाला अजून जास्त थंडगार हवी असेल तर तुम्ही इथे आईस क्यूबसुद्धा टाकू शकता. आणि वरून थोडंसं अजून मी चॉकलेट स्प्रेड करून घेतलं आहे. तर दिसायलाही छान दिसत आहे आणि पितानासुद्धा खूप छान अशी चव झाली आहे. तर तुम्हीसुद्धा एक वेळेस अशी ही कोल्ड कॉफी नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हा माझा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा.